रात्री जास्त काही स्वयंपाक बनवायचा नव्हता, त्यामुळं म्हटलं चला फक्त मसाला भात बनवूया. त्यासाठी तांदूळ घेतला आणि ते तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आणि ते जेव्हा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून ते पाणी काढून टाकलं, तेव्हा आणखी पाणी ॲड करून ते अर्धा तास भिजत घातले. हा तांदूळ जर भिजत घातला तरच तो चांगला शिजतो, नाहीतर तो व्यवस्थित शिजत नाही आहे. त्यामुळं स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालवून ठेवला. आणि तोपर्यंत कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे सगळे चिरून घेतलं, मिरची, आणि नंतर फोडणी टाकली. तेल थोडंसं तापवून दिलं आणि नंतर विलायची आणि लवंग टाकलेली आहे आणि नंतर मिरची टाकली आणि थोडीशी मिरची भाजल्याच्या नंतर कांदा टाकला. आणि कांदा जरा गोल्डन होईपर्यंत भाजून घेतला आणि जिरी विसरली होती ते नंतर आता वरून टाकलेली आहे. आणि कांदा लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. आणि जर कोणतीही वस्तू जर आपल्याला काही शिजवत असताना जर फास्ट पटकन शिजावे असं वाटत असेल तर त्यासाठी आपण जर चिमूटभर मीठ टाकलं त्याच्यावरती, कांद्यावरती ही जरा चिमूटभर मीठ टाकलं तर तो पटकन भाजला जातो. ही तुमच्यासाठी टिप्स आहे. आणि नंतर फ्लावर टाकून त्याच्यावरती हळद मीठ टाकून घेतलं आणि नंतर जो काही माझ्याकडं मसाला अवेलेबल होता तो मी टाकला. घरच्या साहित्यातच जे घरात अवेलेबल होते त्या साहित्यातच मी आता भात बनवत आहे. आणि त्यानंतर परतवून घेतला हलवून व्यवस्थित. आणि नंतर जो भिजत घातलेला तांदूळ होता तो टाकून दिला. आणि इकडं पाणी गरम करायला ठेवलं होतं, तोपर्यंत मी हे 5 मिनटं हलवून घेतलं. तांदूळ फक्त तेलामध्ये आणि भाज्यांमध्ये हलवून घेतला 5 मिनिट. आणि नंतर वरून कोथिंबीर टाकली. आणि जेव्हा तो तांदूळ थोडासा परतला जाईल त्यानंतर वरून गरम पाणी टाकत आहे मी. आणि एवढ्या पाण्यामध्ये पूर्ण भात शिजणार होता आणि उकळी आता फुटलेली होती. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी वाटाणा टाकलाच नाही आहे, म्हणून मी नंतर वाटाणा सोलला आणि तर निम्मा शिजलेला होता. पण म्हटलं चला शिजेल तेवढ्या वाफेवरती शिजून जाईन वाटाणा, म्हणून नंतर वाटाणा टाकला आणि भात शिजवून घेतला आणि भात तयार झालेला आहे आता.